हाय, गुड मॉर्निंग मंडळी. कसं काय चाललं आहे? गावाकडे आलो आहे बघा. गणपतीची तयारी तुमच्याकडे जशी चालू असेल गडबड, तशी पण आमच्याकडे पण चालूच आहे. देवाची देवपूजा करून घेतली मी मस्तपैकी. हे आमचे गावाकडचे देव आहेत. नंतर मग तुळशीची पण पूजा करून घेतली. तिकडं आबाई आणि जाऊबाई आमच्या गणपतीसाठी हराळी व आघाडा आणत आहेत. नंतर मग उंबरा पूजन केलं. सणासुदीचं दिवस असलं का वातावरण कसं वेगळंच असतं. मंडळाकडची गाणी ऐकायला येतं. हा आमचा गणपती आहे. छत केलेला नव्हता. आम्ही आल्यावर कपडे घेऊन येणार होतो छतासाठी, पण ते काय शिवलेलं नाहीत. त्यामुळे मग आम्ही मी, जाऊबाई आणि दिराणी हा छत आमच्या गौरींसाठी, आज गौरी येणार होत्या म्हणून छत करून घेतला. फायनली आमचा छत असा तयार झालेला आहे. कसा झाला आहे छत नक्की सांगा. आमचे गणपती बाप्पा आज गौरी येणार आहेत. नंतर मग जाऊबाई कपडे धुवून देत होत्या, मी कपडे उन्हात घालत होते. सासूबाईंनी आमच्या स्वयंपाक तोपर्यंत आम्ही छत घालूपर्यंत करून घेतलेला होता. दीर गायांसाठी वैरण आणत होते. मग नंतर आम्ही सगळं आवरून जेवण करून गौरी घेतल्या. 12च्या पुढे गौरी घेतल्या. ह्यानंतर जाऊबाईंच्या पण गौरी घेतल्या. त्या आमच्या गौरी घ्यायला आल्या, त्यामुळे आम्ही त्यांच्यात पण गेलो गौरी घेण्यासाठी. त्यांच्या मुलगीने साडी नेसलेली. मग श्रावणी पण हट्ट करत होती, मला पण साडी नेसव, मला पण. म्हटलं मग नंतर नेसवायची. मग दोघींनी पण त्या आरती केली. आम्ही करणार, आम्ही लहान मुलांना कसं हे असतं. त्यांचा पण मग छत मी पाहिला नव्हता. त्यांचा पण छत मग बघितला. त्यांचा पण छत खूप मोठा व छान झालेला होता. नंतर घरी आल्यावर मग नंतर बेसन लाडू करायचे राहिलेले होते. बेसन लाडूचं पीठ भाजायला घेतलं. नंतर मग जाऊबाई तवर गौरीसाठी पुढं मांडायला चालू करते, तवर मग मी लाडू तयार करून घेतले. लाडू तयार करून घेतल्यानंतर मग संध्याकाळी गौरीसाठी नुसतं भाजी भाकरी केली. आमचा काय स्वयंपाक नव्हता, मंडळात तिथल्या गणपतीचं जेवण होतं. त्यामुळं गौरीसाठी फक्त भाजी भाकरी केलेली होती. नंतर मग सगळे ते मंडळाकडेच गेलते. मी, सासूबाईंनी व जाऊबाईंनी तिघींनी आम्ही आरती करून घेतली. थोडा अंधारच वाटतोय. लाईटिंग चालू होती व लाईट आमच्या हॉलमध्ये पलीकडच्या साईडला होती. त्यामुळे मग मंडळाच्या गणपतीला गेलो, पूजा व गणपतीला नमस्कार केला व जेवण केले. आमच्या गौरीची पूजा कशी वाटली व आमच्या गौरी कशा आहेत ते नक्की सांगा. आणि तुमच्या इकडं कशी पद्धत असते ते पण सांगा. कसा वाटला ब्लॉग? बाय. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.